की हे बांधकाम चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे म्हणून. त्याचं खरं खोटं स्वरूप काही नाही, त्याचे पुरावे काही नाहीत. असं असताना उत्तूरच्या ग्रामपंचायतीनं परवानगी दिली एकदा मागणी केल्यानंतर, आणि पुन्हा तात्पुरती स्थगित म्हणून असं दुसरं पत्र दिलं, ते माझ्याकडे आहे. आणि परत तिसऱ्यांदा ते पत्र देतात की परवानगीची गरज नसेल तर तुम्ही ताबडतोब काम चालू करा. आणि अलीकडे एक पत्र त्यांनी दिलेलं आहे, ग्रामपंचायतीला या बांधकाम झाल्यानंतर ताबा पाहिजे आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी गाळे बांधून पाहिजे आहेत. खरं तर असं त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठंही नाही, जर मागणी चांगली आहे, लोकांच्या हिताची आहे, पण ते त्यांच्या नियमात बसल्यानंतर काहीतरी होईल. परंतु तक्रारदारानं हास्यास्पद मागणी केलेली आहे. उत्तूरचे ग्रामपंचायतीनं तात्पुरतं थांबवल्याचा गैरफायदा घेऊन ते त्या मागणीमध्ये असं म्हणतात की चालू असलेलं बांधकाम ताबडतोब थांबवा, हे बंद करा. अहो, कधी नाही ते ह्या उत्तूरचं आणि परिसराचं भाग्य उघडलेलं आहे. 2 ते 3 कोटीचं प्रोजेक्ट, एखादं भलं मोठं स्टँड आमच्या उत्तूरला होत असेल, आजूबाजूच्या 40 गावाच्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार असेल, आणि एक माणूस हे स्टँड बंद करा म्हणतो. आणि एवढा ऐकून ग्रामपंचायतवाले हे एकदा हा म्हणतात, एकदा ना म्हणतात. ही काही भूमिका बरोबर नाही. आणि त्यांचं स्थगिती म्हणजे काय कोर्टाची स्थगिती नाही. त्यामुळं महामंडळानं जी काय भूमिका घेतलेली आहे डोळे झाकपणाचे, तुम्ही डोळे उघडा, नाहीतर राज्यभरात हे आंदोलन उभा करू. प्रवासी संघटनेचा मी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं हे मी आंदोलन करायला लागलोय. जर का तुम्ही हे बांधकाम चालू केले नाही तर येत्या काळामध्ये राज्यभर एसटी रोको आंदोलन केलं जाईल. आणि मग तुम्हाला भारी पडेल, उत्तूरच्या स्टँडसाठी राज्यभरामध्ये एसटी रोको आंदोलन व्हायला लागलेलं आहे. हे जर व्हायचं नसेल तर ताबडतोब माझं सांगणं आहे, तुम्हाला काय कोर्टाचा स्टे नाही, तुम्हाला काय वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राज्य पातळीवरून स्टे आलेला नाही. त्यामुळं कुणीतरी एखाद्या कार्यकर्त्यानं एखादी मागणी घेऊन हे बांधकाम थांबवा म्हणणं काही योग्य नाही. आणि सायलेंट झोन असा हा ते त्यांचा एक मुद्दा होता. पण माझं म्हणणं असं आहे की उत्तूरचं बसस्थानक आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हे फार पूर्वीपासून, जवळजवळ आमच्या उपचाराच्या आधीपासून, म्हणजे 70-80 वर्षापासून ही रचना असेल, तर मग आत्ताच कुठनं सायलेंट झोन आलं. आणि हे काही नवीन ठिकाणी हे नवीन ठिकाणी हे स्टँड होत नाही, हे पूर्वीपासूनच आहे. त्यामुळं तुम्ही अवास्तव्य मागणी करून काय वाटेल ते करून हे बांधकाम थांबवत असाल, कोट्यावधीचा निधी परत जाणार असेल, तर हे आमच्या ग्राहकांना, आमच्या प्रवाशांना हे परवडणारं नाही. प्रवासी झाडाखाली ताटकळत उभे राहतात, आमच्या विद्यार्थ्यांना त्रास होतो, प्रवास करणाऱ्या वृद्धांना त्रास होतो. हे गेली 2 वर्ष आम्ही बघायला लागलोय. या ठिकाणी चांगलं एखादं स्थानक होतंय तर काय हरकत नाही. त्यामुळं वेगवेगळे पत्र देऊन कुठलाही ठोस त्याच्यामध्ये स्थगिती, न्यायालयीन स्थगिती नसताना विनाकारण हे थांबवू नका, अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल, असं एसटी महामंडळाला माझं सांगणं आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.